हाय हॅलो नमस्कार, मी सुंदर सोनवणे तुम्हा सर्वांचं माझ्या फार्मसी सुंदर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपला व्हिडिओचा विषय आहे ॲलर्जिक अस्थमा। ॲलर्जिक अस्थमा म्हणजे काय, त्याची कारणे कुठली आहेत आणि ॲलर्जिक अस्थमाची लक्षणे, त्याच्यावरील घरगुती उपाय आणि वैद्यकीय सल्ला किंवा उपचार किंवा ब्रॉन्कायल अस्थमा होऊ नये म्हणून घ्यावयाची खबरदारी किंवा सावधानता याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। चला तर मग पाहूया ॲलर्जिक अस्थमा म्हणजे काय। ॲलर्जिक अस्थमा हा श्वसनाशी संबंधित आजार आहे, ज्यामध्ये ॲलर्जनच्या संपर्कात आल्यावर श्वसन मार्ग सुजतात आणि श्वास घ्यायला त्रास होतो। याला ॲलर्जिक ब्रॉन्कायल अस्थमा असेही म्हणतात। पुढचा आपला पॉइंट आहे ॲलर्जिक अस्थमाची कारणे। ॲलर्जिक अस्थमा मुख्यतः ॲलर्जन्समुळे होतो। यामध्ये अनेक कारणे महत्त्वाची ठरतात, जसे की धूळ आणि माती, धुळीतील सूक्ष्म कण, पोलन म्हणजेच परागकण, झाडे, गवत, फुलांचे परागकण, पालापाचोळा आणि जनावरांचे केस जसे की मांजरी, कुत्रे इत्यादींच्या संपर्कामधून ॲलर्जिक अस्थमा होतो। धूर व वास, सिगारेटचा धूर, अगरबत्ती किंवा केमिकल्सचा वास यामुळेही अस्थमा होतो। थंड हवा आणि दमटपणा म्हणजेच हवामानातील बदल यामुळे ॲलर्जिक अस्थमा होऊ शकतो। पुढचा पॉइंट आहे आपला अन्नपदार्थ, कोरडी फळे, सी फूड्स, दूध यासारख्या गोष्टींची ॲलर्जी सुद्धा होऊ शकते। पुढचा आपला पॉइंट आहे ॲलर्जिक अस्थमाची लक्षणे म्हणजेच सिम्पटम्स। श्वास घेताना आवाज येणे, ज्याला विझिंग असेही म्हणतात, छातीत आवळल्यासारखे वाटणे, सतत खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, रात्री किंवा सकाळी लवकर त्रास वाढणे। पुढचा आपला पॉइंट आहे ॲलर्जिक अस्थमाचे उपचार आणि उपाय म्हणजेच ट्रीटमेंट अँड रेमेडीज। पहिला आहे औषधोपचार। फर्स्ट इनहेलर म्हणजे रिलीव्हर इनहेलर श्वासाचा त्रास कमी करतो, उदाहरणार्थ साल्बुटामोल। प्रिव्हेंटर इनहेलर ॲलर्जी होण्याची शक्यता कमी करते, उदाहरणार्थ कॉर्टिकोस्टेरॉइड्स। अँटीहिस्टामाइन औषधे ॲलर्जी कमी करण्यासाठी वापरतात। अँड मॉन्टिलुकस गोळ्या ॲलर्जनचा प्रभाव कमी करण्यासाठी वापरतात। आणि दुसरा मुद्दा आहे वैद्यकीय उपचार, इम्युनोथेरपी ॲलर्जी निर्माण करणाऱ्या घटकांपासून प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी। आणि दुसरा पॉइंट आहे नेबुलायझेशन, औषधांचा धूर फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्यासाठी। पुढचा आपला पॉइंट आहे घरगुती उपाय। एक म्हणजे हळद आणि दूध। हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असून ते श्वसन मार्गातील सूज कमी करते। गरम दुधामध्ये हळद घालून दररोज रात्री घ्या। दुसरा आपला उपाय आहे आल्याचा रस। आल्याचा रस मधामध्ये मिसळून दिवसातून 2दा घेतल्याने त्रास कमी होतो। तिसरा उपाय आहे तुळशीची पाने। तुळशीच्या पानांचा काढा बनवून प्यायल्याने श्वसन मार्ग मोकळा होतो। 4 आहे वाफ घेणे। गरम पाण्याची वाफ घेतल्याने श्वसन मार्गातील अडथळे कमी होतात। 5वा आपला उपचार आहे लसूण। गरम पाण्यामध्ये लसूण उकळून पिल्यास फुफ्फुसातील ॲलर्जी कमी होते। पुढचा आपला पॉइंट आहे प्रतिबंधात्मक उपाय। पहिला आहे ॲलर्जन पासून दूर राहा, घर स्वच्छ ठेवा, धूळ आणि पालापाचोळा टाळा, सिगारेट किंवा धुरापासून लांब राहा, ॲलर्जी वाढवणारे अन्नपदार्थ टाळा, नियमित योगासने आणि प्राणायाम करा, अनुलोम विलोम हे श्वसनासाठी खूप फायदेशीर आहेत, कपालभाती फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवते। पुढचा आपला मुद्दा आहे योग आणि ध्यान। योग आणि ध्यानामुळे मन शांत होते आणि फुफ्फुसाची क्षमता वाढते। पहिला आहे भ्रामरी प्राणायाम, उज्जाई प्राणायाम आणि नाडी शोधन। पुढचा पॉइंट आहे सावधानता। जर अस्थमाचा अटॅक गंभीर असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जा। वेळेत उपचार न केल्यास तो गंभीर रूप घेऊ शकतो। नियमितपणे औषधे आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास ॲलर्जिक अस्थमा नियंत्रित ठेवता येतो।